हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आहे संडे. ॲक्चुअली हा होळीच्या आदल्या दिवशीचा व्लॉग आहे. काही कारणामुळे तो अपलोड झाला नव्हता. तर संडे होता त्यामुळे लेझी मॉर्निंग, उशिरा उठणं, बघ सगळे उशिरा कामं आवरणं आणि आज मी ठरवलेलं की ताकातला पालक म्हणजे ताकातली पालकाची भाजी किंवा पातळ आमटी अशी करायची आणि भरलं वांगं करायचं होतं. त्यासाठी खोबरं भाजून घेतलं. आणि त्यानंतर ताकात थोडंसं बेसन घातलं आणि मीठ, साखर घालायचं आणि हे बघा इथे मस्त भरलं वांगं तयार झालेलं आहे. मला भरलं वांगं खूप आवडतं. त्यामुळे आणि ताकातला पालक करण्यासाठी इथे फोडणीमध्ये मोहरी, हिंग आणि भरपूर सारा लसूण ठेचून किंवा बारीक चिरून घालायचा आणि थोडासा परतून घ्यायचा आणि कढीपत्ता सुद्धा घालायचा. ताकातला पालक खूप छान लागतो. माझी आजी करायची ताकातला पालकाची आमटी खूप छान लागायची. आणि हो, ह्यात मी शिजवलेले शेंगदाणे सुद्धा घातले. तुम्ही चणा डाळ सुद्धा घालू शकता, फक्त ती रात्रभर भिजवावी लागेल. आणि त्यानंतर मी इथे पालक ब्लांच करून तो थोडासा स्मॅश करून घेतला आणि तो घालायचा आणि मस्त एकजीव करायचं. थोडंसं पाणी घालायचं, त्यानंतर लाल तिखट आणि तुम्हाला कुठला घरगुती मसाला आवडत असेल तो घालायचा. गोडा मसाला सुद्धा चालतो यामध्ये. मी गोडा मसालाच घातलेला आहे. याची चव खूप छान लागते. आणि जे ताक आपण तयार करून घेतलेलं होतं, ते सुद्धा ह्यात घालून मिक्स करून घ्यायचं आणि ढवळत राहायचं म्हणजे ते ताक फुटणार नाही. तसं सहसा या आमटीत ताक फुटत नाही. तर आणि आवडीनुसार मीठ, साखर घालायची आणि मस्त ताकातला पालक आपला रेडी आहे. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि इथे भरलं वांग सुद्धा रेडी आहे. मस्त घमघमाट येतोय. सो कधी एकदा जेवते असं झालेलं. सो दुपारची कामं आवरली, जेवणाची आवराआवर झाली. आणि संध्याकाळी थोडं बाहेर जायचं होतं. म्हणजे ग्रोसरी शॉपिंग होतं. तर अर्थातच तन्मयला सोबत घेऊनच जाणार होते मी. तर आम्ही निघालो. खाली बघा मस्त ऊन पडलेलं होतं आणि खूप छान वारा पण सुटलेला. आमच्या सोसायटीमध्ये अशी भरपूर झाडं लावलेली आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पण लावलेली आहेत. शोची झाडं आहेत. तर आमची स्वारी निघाली ग्रोसरी शॉपिंगसाठी. हे बघा ह्याचं काम असतं शॉपिंगचं बास्केट सांभाळणं, ट्रॉली सांभाळणं आणि नवऱ्याबरोबर ग्रोसरी शॉपिंग करणं हे सुद्धा एक लव्ह लँग्वेज आहे. त्याच्यासोबत ग्रोसरी शॉपिंग करायला सुद्धा खूप मजा येते. एक वेगळीच गंमत वाटते. तर आमची शॉपिंग झाली आणि आम्ही तिथून निघालो. त्यानंतर मला एका ठिकाणी जायचं होतं. सध्या बहिणीचं लग्नासाठीची माझी शॉपिंग चालू आहे. त्यासाठीच मला ब्लाऊज स्टिचिंगला द्यायचा होता. तर मी तिकडेच चालले होते टेलरकडे. खूप सारी कामं आहेत. माझे ब्लाऊज शिवायचे आहेत, ज्वेलरी शॉपिंग आहे, असं भरपूर काय-काय आहे ते तुम्हाला येत्या काही ब्लॉग्समध्ये दिसेलच. तर अशा माझ्या साड्या होत्या आणि त्याचे ब्लाऊज स्टिच करायला दिलेत मी. तर ते सगळं तुम्हाला लग्नात दिसेलच. मी काय-काय शॉपिंग केली आहे, काय-काय कसं सगळं आहे, ते सगळं तुम्हाला कळेलच. त्यानंतर मी घरी आले आणि असा होता आजचा आमचा संडेचा दिवस. त्यानंतर येऊन आवरलं, मस्त फ्रेश झाले, जेवण जेवण केलं आणि असा होता मस्त बिझीवाला संडे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा छान-छान व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.